फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आता ठाकरेंचा कोकण दौरा असणार आहे। 4 आणि 5 फेब्रुवारीला ठाकरे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यावर असतील। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची मोर्चे बांधणी सध्या सुरू झालेली आहे। मालवण, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, चिपळूणमध्ये ते पदाधिकाऱ्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या सोबत आहेत। विकास, आपण सध्या पाहतोय की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंचा हा कोकण दौरा आहे। या दौऱ्याचं नेमकं स्वरूप कसं असेल? गौरी, नक्कीच जर बघितलं तर ठाकरेंची जी शिवसेना त्यांच्यासाठी कोकण खूप महत्वाचं आहे। कोकणात एकच लोकसभा मतदारसंघ असला अगदी तळ कोकणात, तरी कोकण अगदी कायमच शिवसेनेसाठी महत्वाचं राहिलेलं आहे आणि त्या दृष्टीने मोर्चे बांधणी करण्यासाठी हा दौरा आहे। 4 आणि 5 असे 2 दिवस उद्धव ठाकरे हे दौरा करतात आणि 4 तारखेला ते मुक्काम करणार आहेत कणकवलीमध्ये। आणि एकूणच जर बघितलं तर या दौऱ्याच्या निमित्ताने ते सर्व कार्यकर्त्यांशी किंवा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। पुढची जी लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, या सर्व निवडणुकांच्या मोर्चे बांधणीच्या दरम्यान हा दौरा आहे। या दौऱ्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत। काही जर पक्षप्रवेश असतील तर ते सुद्धा घडून आणणार आहेत। अशा पद्धतीचा हा दौरा आहे। खूप महत्वाचा दौरा मानला जातोय, कारण अगदी बघितलं तर खूप दिवसानंतर अशा पद्धतीचा 2 दिवसीय दौरा उद्धव ठाकरे आखतायत आणि या दौऱ्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये, म्हणजे जसं तुम्ही म्हटलात मालवण म्हणा किंवा इतर राजापूर म्हणा, अशा सर्व भागांमध्ये ते पाहणी करणार आहेत, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत। आणि 4 आणि 5 तारखेचा जो 2 दिवसाचा दौरा आहे तो खूप महत्वाचा मानला जातोय। उद्धव ठाकरे स्वतः येणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे आणि पुढची जी लोकसभा निवडणूक आहे त्याची मोर्चे बांधणी सुद्धा या दौऱ्यात केली जाणार आहे। नक्कीच विकास, तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष असं महत्त्व आहे। धन्यवाद विकास, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.